हॅलो गाईज आणि गुड मॉर्निंग. मी आहे मयुरी आणि मी करते 30 डेजचे इंटरमिटंट फास्टिंग. आज आहे दिवस 26वा आणि आजचं माझं हे वेट आलेलं आहे. दिवसाची माझी सकाळ ही रोज 5 वाजता होते. त्यानंतर आता काल 2 दिवस एक्सरसाइज झाली नव्हती म्हणून आज करणं मस्ट होतं. मी फ्रेश झाली आणि त्यानंतर मी रोजच्याप्रमाणे माझं गरम पाणी घेतलेलं आहे 1 ग्लास आणि ते घेतल्यानंतर मग मी एक्सरसाइज करते आता. तर मी ॲक्च्युली हा विचार करते की ती पुढची आता जे नेक्स्ट चॅलेंज आहे आता हे कंप्लीट झाल्यानंतर पुढचं 30 डेजचं चॅलेंज मी एक्सरसाइजवर करावं असं मला वाटतं आहे. तर तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की जरा कमेंट करून सांगा. त्यानंतर मी एक्सरसाइज करून झाल्यानंतर थोडंसं पाणी पियाली, अंघोळ वगैरे उरकली, देवपूजा वगैरे, मेडिटेशन हे सगळं केलं आहे आणि आता जाते किचनमध्ये. त्याआधी मी माझी ब्लॅक कॉफी घेते रोजच्याप्रमाणे, जी एक्सरसाइज वगैरे नंतर घेते. ब्लॅक कॉफी घेतली, थोडासा 5-10 मिनटं टाईमपास केला आणि आता किचनमध्ये चला जाऊया जेवण करायला. सकाळचे 7:30 वाजून गेलेले आहेत. मी फ्रंट कॅमेराने माझे जे व्हिडिओ आहे हा शूट केला आहे म्हणून ते पाठचं वॉच आहे त्याच्यात असा टायमिंग दिसतो आहे. तर कन्फ्यूज होऊ नका आणि काही कमेंट करतात म्हणून सांगितलेलं आहे. या जर्नी दरम्यान मी पूर्णपणे साखर किंवा गोड आहे ते कम्प्लिटली सोडलेली आहे आणि ते सोडणं गरजेचं सुद्धा आहे. त्यानंतर मग मैदा वगैरे हे अजिबातच नाही आहे, कारण कार्ब्स जे आहेत ते मी चपाती पण भाकरीसोबत रिप्लेस केलेली आहे आणि तेलसुद्धा कमी यूज करते, तूप किंवा बटर वापरते. आणि हा आहे माझा आजचा मील. सुकी मच्छी होती घरामध्ये सगळ्यांसाठी बनलेली, तीच घेतलेली आहे. त्यानंतर 3 बॉईल अंडी घेतली, त्याला थोडासा असा मस्त मसाला लावला आहे. भाकरी घेतली ज्वारीची आणि काकडी घेतलेली आहे. सकाळी ऑफिसला निघण्यापूर्वी 9:30 पावणे 10च्या आसपास मी एक ग्लास सॉल्टेड लाईम वॉटर घेते. त्यानंतर ऑफिसला निघते. ऑफिसमध्ये आज मी 11 वाजताच माझा फास्ट आहे तो ब्रेक केलेला आहे आणि 2 वाजता मी माझा मील घेतलेला आहे आणि त्यानंतर मग माझा फास्टिंग चालू झालं आहे 3 वाजल्यापासून. आता ऑफिसमधून घरी आली आहे आणि या दिवसात ना भरपूर म्हणजे एक वेगळाच प्रकारचा कॉन्फिडन्स आणि जो ॲटिट्यूड भेटतो ना वेट लॉस केल्यावर, बघा करून. रात्री बस पाणी पियाली आणि झोपली आहे. बाय, गुड नाईट.